गरीब घरात जन्मलेलं दिव्य बालक. एका गरीब घरात जन्मलेलं हे छोटंसं बालक पुढे हजारो लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणणार आहे. पण जन्माच्या क्षणापासूनच त्याच्यात अशी कोणती शक्ती होती ज्यामुळे गावकरीही घाबरू लागले होते. त्या काळात गावं साधी होती, लोकांचं जीवनही साधं होतं, पण देवावरची श्रद्धा मात्र अपार होती. अशाच एका छोट्याशा गावात एका गरीब पण भक्तिमय कुटुंबात एका बालकाचा जन्म झाला. घरात पैसा नव्हता, झोपडी साधी होती, पण त्या बालकाच्या चेहऱ्यावर जन्मापासूनच एक वेगळं तेज होतं. आई त्याच्याकडे पाहून अनेकदा विचार करायची, हे मूल इतकं शांत का आहे? इतर मुलं खेळायची, धावायची, पण हे मूल मात्र आकाशाकडे पाहत शांत बसून राहायचं. एक दिवस आईनं विचारलं, बाळा, तू असा एकटाच का बसतोस? तेव्हा त्या छोट्या मुलानं हलकसं हसून उत्तर दिलं, आई, मला देवाजवळ बसल्यासारखं वाटतं. हे ऐकून आई स्तब्ध झाली. घरची परिस्थिती खूप कठीण होती. कधी कधी घरात अन्नही नसायचं. एकदा आई रडत बसली होती. तेव्हा छोट्या बाळूमामांनी तिच्या जवळ जाऊन म्हटलं, काळजी करू नकोस आई, देव आपल्या बरोबर आहे. त्या निरागस शब्दांनी आईच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. हळूहळू गावातील लोकांचं लक्ष त्या मुलाकडे जाऊ लागलं. त्याच्या जवळ बसलं की लोकांना मन शांत वाटायचं. एका वृद्धानं तर म्हटलं, हा मुलगा साधा नाही, पण कुणालाही माहिती नव्हतं. पुढे हेच बालक हजारो लोकांच्या श्रद्धेचं केंद्र बनणार आहे. आणि मग एक दिवस बाळूमामांना आतून एक आवाज ऐकू यायला लागला. एक असा आवाज जो त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलणार होता. जर तुम्हालाही बाळूमामांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा, बाळूमामांच्या नावानं चांगलं. पुढच्या भागात पाहू, बाळूमामांना नेमकं कोण बोलावत होतं.